विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार। ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आपला गणित भाग 1 चा अभ्यासक्रम पूर्ण संपलेला आहे। आज आपण परीक्षेचं स्वरूप कसं असेल आणि आपल्या गणिताच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल याविषयी मी माहिती सांगणार आहे। कोविड-19 मुळे तुमच्या आणि पालकांच्या मनामध्ये परीक्षेसंबंधी अनेक दिवस संभ्रम होता, पण तो संभ्रम आता बोर्डाने दूर केलेला आहे। तुमची या वर्षीची एसएससी ची परीक्षा दरवर्षी सारखीच म्हणजे ऑफलाइन पद्धतीने वर्गात जाऊन पेपर लिहून प्रत्येक वर्षासारखीच होणार आहे असं बोर्डाने जाहीर केलेलं आहे। आणि ही परीक्षा तुम्हाला माहिती आहे, शाळा डिसेंबर पर्यंत बंद होत्या आणि म्हणून तुमच्या मनात वाटत असेल की परीक्षेचं स्वरूप सोपं असेल, आणखी काहीतरी बोर्ड आपल्याला सवलती देईल। असं काही याच्यामध्ये झालेलं नाही। बोर्डाने जाहीर केलेलं आहे तुमची परीक्षा दरवर्षी प्रमाणेच होईल आणि ते परीक्षेचं तारीख सुद्धा बोर्डाने जाहीर केलेली आहे। तुमची परीक्षा ही 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये होणार आहे। तारीख लक्षात ठेवा, 29 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये तुमची परीक्षा शाळेमध्येच कोविडचे नियम पाळून म्हणजे सोशल डिस्टन्सिंग पाळून, मास्क वापरून या पद्धतीने प्रत्येक सेंटरवर तुमची परीक्षा होणार आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला मी 10वीच्या परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते पहिल्यांदा सांगतो तुम्हाला। म्हणजे गुण कसे कसे प्रत्येक विषयाला आहेत ते आपण बघूया। आपल्या इथे विषय आहेत लेखी परीक्षा, नंतर तुमचं अंतर्गत मूल्यमापन होईल, हे नीट लक्षात घ्या तुम्ही। आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण मराठी विषय बघूया। मराठी विषयाची तुमचे लेखी पेपर जो आहे तो 80 गुणांचा असेल, त्याला गुण आहेत 80। तुमचं अंतर्गत मूल्यमापन तुमच्या शाळेतील शिक्षक करतील आणि त्याला 20 पैकी गुण देणार आहेत। असे तुमचा 80 मार्काचा लेखी पेपर आणि 20 गुणाचं अंतर्गत मूल्यमापन असे एकूण 100 गुणांची परीक्षा असेल। त्याला वेळ आहे 3 तास आणि तुम्हाला याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला पासिंग साठी कमीत कमी 35 मार्क आवश्यक आहेत। जसं मराठीचं आहे तसंच हिंदीचं सुद्धा आहे। हिंदी विषयाचा सुद्धा 80 गुणांचा लेखी पेपर असेल, त्याला वेळ 3 तास असेल। वीस गुणांचं तुमचे शिक्षक अंतर्गत मूल्यमापन करतील, ते 20 पैकी गुण देतील आणि अशा प्रकारे हा 100 गुणांची तुमची
परीक्षा असेल आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पासिंगसाठी 35 गुणांची आवश्यकता आहे कमीत कमी. त्याच्यानंतर आपला पुढचा विषय आहे इंग्रजी. इंग्रजीमध्ये सुद्धा 80 गुणांची परीक्षा होईल. त्याला वेळ 3 तासच असेल. वीस गुणांचं तुमचे शिक्षक अंतर्गत मूल्यमापन करतील आणि ते 20 पैकी गुण देतील आणि अशी तुमची 100 गुणांची परीक्षा होईल आणि त्याला सुद्धा पासिंगसाठी कमीत कमी 35 गुणांची आवश्यकता असेल. त्याच्यानंतर आपला विषय आहे गणित भाग 1. त्याची 40 गुणांची परीक्षा होईल. हा लेखी पेपर जो आहे तुमचा 40 मार्काचा असेल. 10 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील. अशी एकूण 50 गुणांची परीक्षा असेल आणि याला वेळ आहे 2 तास. त्याच्यानंतर गणित भाग 1. गणित भाग 2 मध्ये सुद्धा सेम तसंच आहे. तुमचा लेखी पेपर 40 गुणांचा असेल. 10 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील आणि तो एकूण परीक्षा तुमची 50 गुणांची होईल. या 40 गुणांच्या पेपरसाठी सुद्धा 2 तासाची वेळ असेल आणि गणित भाग 1 आणि 2 मिळून तुम्हाला पासिंगसाठी कमीत कमी 35 गुणांची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1. त्याचा पेपर सुद्धा 40 गुणांचा असेल. अंतर्गत मूल्यमापनासाठी म्हणजे तुमचं प्रॅक्टिकल होईल त्याला. तर विज्ञान 1 साठी 10 गुण असतील. अशी एकूण परीक्षा 50 गुणांची होईल आणि ह्याला सुद्धा वेळ आहे 2 तास. त्याच्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2. याचा सुद्धा लेखी पेपर जो आहे तो 40 गुणांचा असेल. 10 गुण हे प्रॅक्टिकल साठी असतील. असे एकूण 50 गुण आणि त्याला वेळ आहे 2 तासाचाच. म्हणजे जे 80 मार्काचे पेपर आहेत त्याच्यासाठी 3 तास वेळ आहे आणि जे 40 मार्काचे पेपर आहेत त्याच्यासाठी 2 तास वेळ आहे. तुमचे 80 गुणांचे किंवा 40 गुणांचे असे पेपर आहेत. भाषा विषयाचे जे पेपर आहेत ते 80 गुणाचे आहेत आणि इतर विषयाचे जे पेपर आहेत ते 40 गुणांचे आहेत. त्याच्यानंतर समाजशास्त्रामध्ये इतिहास राज्यशास्त्र याचा 40 गुणांची लेखी परीक्षा असेल. अंतर्गत मूल्यमापनासाठी 10 गुण आहेत. असे एकूण 50 गुण होतील आणि त्याच्यासाठी ह्या 40 मार्काच्या पेपरसाठी सुद्धा 2च तास वेळ आहे. त्याच्यानंतर भूगोल आणि अर्थशास्त्र याचा पेपर सुद्धा 40 मार्काचा होईल. 10 गुण अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत. एकूण 50 गुणांची परीक्षा होईल आणि याची वेळ सुद्धा 2 तासच आहे. याच्यामध्ये पण पासिंगसाठी तुम्हाला कमीत कमी 35 मार्काची आवश्यकता आहे. परंतु आपल्याला 35 मिळवायचे नाही ते लक्षात ठेवा. जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता ही लेखी परीक्षा जी आहे तुमची ही एकूण तुमची परीक्षा जी आहे ही 600 गुणांची होईल.
त्याच्यापैकी 120 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत आणि 480 गुणांची तुमची ही लेखी परीक्षा होईल। अशा प्रकारे तुमची 600 गुणांची परीक्षा होते आणि तुमचं जे पर्सेंटेज काढलं जातं ते तुम्ही पास झाल्यानंतर बेस्ट ऑफ 5 म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त गुण ह्या 6 पैकी कुठल्या विषयात आहेत ते विषय घेतले जातात आणि ज्या विषयामध्ये कमीत कमी गुण आहेत तो विषय वगळला जातो आणि 5 विषयांची टक्केवारी काढली जाते, त्याला म्हणायचं बेस्ट ऑफ 5 आणि अशा प्रकारे 500 पैकी तुमची टक्केवारी परीक्षेमध्ये काढली जाते। आता ही तुम्हाला मी परीक्षेचं स्वरूप कसं असेल त्याच्याबद्दल माहिती दिली। त्याच्यानंतर बोर्डाने असं जाहीर केलंय दरवर्षीप्रमाणेच 60% प्रश्न हे सोप्या स्वरूपाचे असतील, म्हणजे तुम्हाला एखादा सामान्य विद्यार्थी सुद्धा सहजासहजी सोडवेल असे 60% प्रश्न असतात। त्याच्यामध्ये 20% प्रश्न हे मध्यम काठिण्य पातळी असणारे प्रश्न असतात आणि 20% प्रश्न हे कठीण असतात, जे शक्यतो तुमच्या बुद्धीचा कस त्याच्यामध्ये लागतो अशा प्रकारचे 20% प्रश्न असतात। त्याचबरोबर बोर्डाने असं सुद्धा जाहीर केलंय की 25% अभ्यासक्रम हा या परीक्षेसाठी कमी करण्यात आलेला आहे। आता ती कोणती प्रकरणं कमी केलेली आहेत हे तुम्हाला तुमच्या शाळेतील शिक्षकाकडून जाणून घ्या आणि त्याचा अभ्यास अजिबात करू नका जो भाग वगळलेला आहे। मी आता तुम्हाला बीजगणिताचे सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आपलं अर्थनियोजन हे प्रकरण पूर्ण वगळलेलं आहे। त्याचबरोबर सांख्यिकी हे प्रकरण सुद्धा वगळलेलं आहे आणि राहिलेली 4 प्रकरणं हीच तुम्ही अभ्यासाची आहेत। म्हणजे एवढा अभ्यासक्रम बोर्डाने कमी केलेला आहे, त्या प्रकरणाचा अभ्यास तुम्हाला या वर्षापुरता करायचा नाही। आता आपण आपली बीजगणिताची प्रश्नपत्रिका कशी असेल त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। तुम्हाला मी आत्ताच सांगितलं बीजगणिताचा पेपर लेखी पेपर हा 40 गुणांचा असेल आणि 10 गुण हे गणित भाग 1 साठी अंतर्गत मूल्यमापनासाठी असतील। ते तुमचे शाळेतील शिक्षक तुम्हाला तुमची लेखी परीक्षा वगैरे घेऊन ते तुम्हाला 10 पैकी गुण देतील आणि गणित भाग 2 मध्ये सुद्धा 40 गुणांची परीक्षा असेल, 10 गुण तुमचे शिक्षक अंतर्गत मूल्यमापनासाठी देतील आणि असा पूर्ण गणिताचा पेपर हा जो आहे तो लेखी पेपर 80 गुणांचा आहे आणि 20 गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी आहेत। आता याच्यामध्ये बीजगणित आणि भूमिती म्हणजे गणित भाग 1 आणि गणित भाग 2 दोन्ही विषयाचे परीक्षेचा जो पॅटर्न आहे प्रश्नपत्रिकेचा तो समान आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं मी 60% सोपे प्रश्न असतील, 20% मध्यम काठिण्य पातळी असणारे प्रश्न असतील आणि 20% हे
थोडेसे कठीण वाटणारे असे प्रश्न असतील। परीक्षेची तारीख तुम्हाला सांगितली 29 एप्रिल ते 31 मे अशी आहे आणि प्रत्येक पेपरला तुम्हाला 2 दिवसाची सुट्टी आहे। म्हणजे 2 दिवसाचा गॅप ठेवून पुढचा पेपर आहे। ही बोर्डाने तुमची खूप चांगली सोय केलेली आहे, तुम्हाला अभ्यास करता यावा याच्यासाठी। त्या 2 दिवसामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे रिव्हिजन करू शकता। तुमच्या शाळेतील शिक्षक तुम्हाला बोलवून तुम्हाला कसं पास करण्यासाठी काय करावं लागेल हे प्रयत्न नक्की करतील। ती एक तुमच्यासाठी खूप चांगली संधी बोर्डाने निर्माण केलेली आहे। तुम्हाला मी सांगितलं याच्यामध्ये अर्थनियोजन आणि सांख्यिकी हे प्रकरण वगळलेलं आहे। राहिलेल्यापैकी आपला जो पेपर आहे तो कसा असतो आपण बघूया। बीजगणिताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 6 प्रश्न असतात एकूण। टोटल गुण असतात 40, परंतु त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं एखादी प्रश्नपत्रिका काढून ऑप्शनसह एकूण 60 गुणांची परीक्षा प्रश्न त्याच्यामध्ये असतात। ते 40 गुणाचे सोडवायचे असतात आणि 20 गुणांचे सोडून द्यायचे असतात। मला तुम्हाला जे सोपे वाटतात त्याच्यापैकी तेवढे सोडवायचे। आता आपण प्रत्येक प्रश्न आपण बघूया। हे तुम्हाला मी सांगतो, पहिले 1 2 3 4 5 आणि 6 प्रश्न आहेत। पहिल्या प्रश्नासाठी 8 गुण आहेत, दुसऱ्या प्रश्नासाठी सुद्धा 8 गुण आहेत, तिसऱ्या प्रश्नासाठी सुद्धा 8 गुण आहेत आणि हे असे 24 गुण। हे 24 गुणांचे प्रश्न हे अगदी सामान्य विद्यार्थी सुद्धा सोडवेल असे सोपे असतात। त्याच्यानंतर हा चौथा प्रश्न आहे तो 9 गुणांचा असतो, तो थोडासा त्याच्यापेक्षा कठीण। पाचवा प्रश्न जो असतो तो 4 गुणांचा असतो आणि शेवटचा प्रश्न असतो तो 3 गुणांचा असतो। हे दोन्ही प्रश्न, हा जो प्रश्न आहे हा मध्यम स्वरूपाचा आहे। हे 3 प्रश्न असतात हे सोप्या स्वरूपाचे असतात आणि हे दोन प्रश्न जे आहेत ही तुमच्या थोडा बुद्धीचा कस पाहणारे थोडेसे कठीण असे प्रश्न असतात। हे आपलं गणिताच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे। पहिला दुसरा तिसरा प्रश्न 8 गुणांचा, चौथा प्रश्न 9 गुणाचा, पाचवा प्रश्न 4 गुणाचा आणि शेवटचा प्रश्न 3 गुणांचा। त्याच्यानंतर आपण क्वेश्चन वाइज बघूया काय काय तुम्हाला कसं विचारलं जातं। पहिला जो प्रश्न असतो बघा, प्रश्न 1, याच्यामध्ये पहिला प्रश्न असतो पुढील पैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। ये मध्ये कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा आणि तुम्हाला 6 दिलेले असतात, 6 पैकी 4 सोडवायचे असतात। म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला 1 गुण असतो आणि याची उत्तर, म्हणजे हा जो प्रश्न असतो अगदी सामान्य अगदी सोपा असा प्रश्न असतो आणि म्हणून तुम्हाला जरी सांगितलं असलं 6 पैकी 4 सोडवा, त्याला 4 गुण आहेत, परंतु तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला जेवढे येतात, 6 येत असतील तर 6च्या 6 सोडवायचे, 5 येत असतील तर 5 सोडवायचे, परंतु कमीत कमी 4 सोडवणं आवश्यक आहे। आणि ह्याचं उत्तर 1-2 शब्दामध्ये एखाद्या ओळीत एवढंच ह्याचं उत्तर असतं आणि म्हणून समजा 6 सोडवले आणि त्याच्यापैकी तुमचे 2 चुकले तरी तुम्हाला त्याचे पैकीच्या पैकी मार्क त्या उपप्रश्नाचे मिळतात। म्हणून हा जो प्रश्न आहे तो पूर्ण सोडवायचा, 6च्या 6 सोडवायचे।
त्याच्यानंतर बी मध्ये दोन उपप्रश्न सोडवा. आता इथे तुम्हाला 3 दिलेले असतात आणि 3 पैकी 2 सोडवायचे असतात आणि प्रत्येकाला 2 गुण आहेत. या प्रत्येक उपप्रश्नाला 2 गुण आहेत आणि म्हणून हे 2 आणि 2 हे 4 होतात. जरी तो हाही प्रश्न आहे तो जास्तीत जास्त 2 ते 3 स्टेप मध्ये सोडवण्यासारखेच हे प्रश्न असतात आणि म्हणून हे सुद्धा जरी तुम्हाला 2 सांगितले तरी तुम्हाला 3 येत असतील तर 3ही सोडवायचे कारण त्याला फारसा वेळ लागत नाही. त्याच्यामधला एखादा जरी चुकला तरी तुम्हाला त्याचे पैकीच्या पैकी गुण या प्रश्नामध्ये मिळतात. म्हणून हा जो पहिला जो प्रश्न आहे तो शक्यतो पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यासाठी गुण आहेत 8 आणि हा जो प्रश्न आहे अतिशय सोप्या प्रकारचा असतो जो सर्वसामान्य विद्यार्थी सुद्धा सहजासहजी सोडवेल असा हा पहिला प्रश्न असतो. त्याच्यानंतर आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न 2 ए मध्ये पर्याय अचूक निवडा. पर्याय अचूक निवडा आणि तुम्हाला त्याचे 4 प्रश्न असतात आणि 4 पैकी 4 सोडवायचे असतात. तुम्हाला प्रश्न दिला जातो त्याचे 4 पर्याय दिले जातात. त्याच्यापैकी एक पर्याय तो अचूक निवडायचा असतो आणि ते लिहिताना समजा हा पहिला जो प्रश्न आहे आता समजा याच्यातला उपप्रश्न ए आहे एक आहे त्याचा पर्यायी उत्तर ए असेल तर ते तुम्हाला उत्तर तिथे लिहायचं नाही तिथे पर्याय जो आहे तो लिहायचा. एकाचं उत्तर ए किंवा समजा 2चं बी असेल तर 2 आणि बी असं लिहायचं आहे. ते उत्तर लिहायचं नाही तो जो पर्याय क्रमांक आहे तो त्याच्यामध्ये लिहायचा हे लक्षात ठेवायचं तुम्ही. जो पर्याय क्रमांक आहे तो पर्याय तिथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच बी प्रश्न असतो 2 उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. 3 विचारले जातात 3 पैकी 2 सोडवायचे असतात तुम्हाला. प्रत्येकाला 2 गुण असतात आणि असे या प्रश्नाला 4 गुण आहेत. हे प्रश्न सुद्धा पहिल्यापेक्षा थोडेसे हे आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूपच आहे सोप्याकडून कठीणाकडे. सोप्याकडून कठीणाकडे सोपे 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 आणि मग शेवटी कठीण. आणि म्हणून तुम्ही प्रश्न ज्या वेळेला उत्तरपत्रिका लिहिता त्यावेळेला पहिल्या प्रश्नापासूनच सुरुवात करायची आणि क्रमानेच प्रश्न लिहायचे 1 2 3 4 5 आणि 6. कुठला मधलाच पहिले सुरुवातीला असं करायचं नाही कारण आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूपच आहे सोप्याकडून कठीणाकडे. आणि म्हणून याला सुद्धा 4 गुण असतात आणि एकूण ह्या प्रश्नाला 8 गुण आहेत. तुम्हाला याच्यामध्ये पर्यायमध्ये कोणताही ऑप्शन नाही. 4 पैकी 4 तुम्हाला ते सोडवायचेच असतात आणि मग त्याचं काय कॅल्क्युलेशन वगैरे करून रफ पेजवर तो पर्याय अचूक तुम्हाला निवडायचा. हा झाला दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न 3 मध्ये ए मध्ये कृती पूर्ण करा. कृती
पूर्ण करा असा प्रश्न आहे। 3 तुम्हाला प्रश्न दिले जातात, पैकी तुम्हाला 2 सोडवायचे असतात। 3 पैकी 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी गुण प्रत्येकाला 2 असे 4 गुण आहेत। आता याच्यामध्ये कृती पूर्ण कराव, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गुणांसाठी 4 गाळलेल्या जागा दिलेल्या असतात आणि तुम्हाला फक्त त्या गाळलेल्या जागाच तिथे भरायच्या आहेत। आणि म्हणून जरी तुम्हाला 3 पैकी 2 कृती पूर्ण करा असं म्हटलेलं असलं तरी शक्यतो तुम्ही 3 पैकी 3 पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून कुठं चुकलं तर ती जी कृती पूर्ण आहे त्याचे पूर्ण गुण पकडले जातात। आणि म्हणून ह्या कृती पूर्ण करताना सुद्धा शक्यतो 3च्या 3 लिहिण्याचा प्रयत्न करायचा। जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल मी लिहिलेल्या दोन्ही अगदी अचूक बरोबर आहेत तर मग त्याची आवश्यकता नाही, परंतु जर संभ्रम असेल तुमच्यामध्ये तर मात्र 3च्या 3 लिहिण्याचा प्रयत्न करायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बी उपप्रश्न आहे, तो कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। बी जो प्रश्न असतो तो कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा। त्याच्यामध्ये सुद्धा 3 दिलेले असतात आणि 3 पैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत। 3 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा 4 गुण आहेत। तर पहिल्या ए साठी 4 गुण, बी साठी 4 गुण आणि असा हा प्रश्न सुद्धा एकूण 8 गुणांचा असतो। आणि हा प्रश्न सुद्धा जी काठिण्य पातळी सोपी आहे त्या पद्धतीचाच हा तिसरा प्रश्न आहे। म्हणजे पहिले 1, 2 आणि 3 हे प्रश्न सोपे आहेत। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 4 याच्यामध्ये 3 उपप्रश्न सोडवा। 3 उपप्रश्न सोडवा आणि तुम्हाला 4 दिलेले असतात। 3 पैकी तुम्हाला कोणतेही 4 पैकी जे येतात ते कोणतेही 3 सोडवायचे असतात। प्रत्येकाला गुण आहेत 3, 3 गुणिले 3 हा 9 गुणांचा प्रश्न आहे। इथे तुम्ही मात्र जे तुम्हाला सोपे वाटतात तेवढेच 3 सोडवायचे। जर वेळ मिळाला तर कुठेतरी थोडीशी त्या प्रश्नाखाली जागा ठेवायची एखादी सोडवण्यासाठी, परंतु जे सोपे वाटतात याच्यापैकी तुम्ही 3च सोडवायचे। सगळेच्या सगळे सुरुवातीला सोडवत बसायचं नाही, कारण हे थोडेसे पहिल्या 3 प्रश्नापेक्षा याची काठिण्य पातळी थोडीशी कठीण आहे आणि म्हणून या प्रत्येक प्रश्नासाठी उपप्रश्नासाठी 3 गुण आहेत। थोडीशी मोठी गणित असतात याच्यामध्ये, ती 3 तुम्ही इथे सोडवायचे आहेत। आणि त्याच्यानंतर म्हणजे असा हा चौथा प्रश्न आहे जो 9 गुणांचा आहे आणि याची काठिण्य पातळी जी आहे मध्यम स्वरूपाची आहे। म्हणजे खूप कठीण पण नसतात आणि खूप सोपे पण नसतात, अशा प्रकारचे हा चौथा प्रश्न आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 याच्यामध्ये कोणताही एक उपप्रश्न एक उपप्रश्न सोडवा। 2 पैकी 1 सोडवायचा असतो आणि त्याला गुण असतात 4। आणि हे जे प्रश्न आहेत ते तुमचा बुद्धीचा कस पाहणारे असतात। त्याच्यासाठी दोन्हीच्या दोन्ही प्रश्न नीट वाचायचे
आपण चांगल्या प्रकारे कोणता सोडवू शकतो हे पहिले ठरवायचं आणि मग तो प्रश्न तुम्ही सोडवायला घ्यायचा। आणि त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 असतो, तोही असाच आहे। एक उपप्रश्न सोडवा आणि त्याच्यामध्ये सुद्धा दोन पैकी तुम्हाला एक सोडवायचा असतो। हा सुद्धा तुमच्या बुद्धीचा कस पाहणारा असा प्रश्न आहे आणि ह्याच्यासाठी सुद्धा 3 गुण आहेत। म्हणजे ह्याच्यासाठी हे जे तुम्हाला जर या विषयामध्ये तुम्हाला जर पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला हा 5वा आणि 6वा प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवणं गरजेचं आहे। कारण जर तुम्ही हुशार असाल तर पहिला 1 2 3 4 प्रश्नामध्ये शक्यतो विद्यार्थ्यांचे गुण जात नाहीत। गुण जे जातात ते तुमचे 4थ्या 5व्या आणि 6व्या प्रश्नामध्ये तुमचे गुण जाण्याची शक्यता असते। अशी ही तुमची 10वीचा बीजगणिताचा 40 गुणांचा पेपर असेल। हा पॅटर्न तुम्ही अगदी लक्षात ठेवायचा। पहिला प्रश्न 8 गुणाचा, दुसरा प्रश्न 8 गुणाचा, तिसरा प्रश्न 8 गुणाचा, चौथा प्रश्न 9 गुणाचा, 5वा प्रश्न 4 गुणाचा आणि 6वा प्रश्न 3 गुणांचा। अशी ही 40 गुणांची तुमची लेखी परीक्षा असेल आणि एकूण जो पेपर असेल तो 60 गुणांचा असेल। तर अशा प्रकारे हे आपण आज गणित भाग 1 च प्रश्नपत्रिकेचं आपण स्वरूप पाहिलं। तुम्हाला आता याच्या पुढेही भरपूर वेळ आहे आणि परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे। म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल जवळजवळ 3 महिन्यापेक्षाही कमी दिवस तुमच्याजवळ आहेत। एवढ्या कालावधीमध्ये तुमचा अभ्यासक्रम 25% कमी केलेला आहे। तो तुमच्या शिक्षकांकडून बरोबर समजून घ्या। कुठला अभ्यासक्रम कमी केलेला आहे त्याच्याकडे बघायची सुद्धा आवश्यकता नाही। माझं बीजगणिताचं सांगितलं तुम्हाला मी, अर्थनियोजन प्रकरण अजिबात उघडायचं सुद्धा नाही, सांख्यिकी प्रकरण उघडायचं सुद्धा नाही। म्हणजे हे जे कठीण प्रकरण आहेत, नेमका जो कठीण अभ्यासक्रम आहे तो बोर्डाने वगळलेला आहे आणि जी सोपी 4 प्रकरणं राहिलेली आहेत त्याचा अभ्यास अतिशय चांगल्या प्रकारे करायचा। एक संभाव्यता प्रकरण आहे, ते अतिशय सोपं आहे, त्याचं गणित सोडवून घ्यायचं। म्हणजे 25% मार्क तर त्या संभाव्यतावर असतील। जर 4 प्रश्न असतील तर त्याच्यातला एक प्रश्न त्याच्यावर असेल आणि म्हणून ते खूप सोपं प्रकरण आहे। ते पूर्ण अगदी व्यवस्थित करा, तुम्हाला पास होण्यासाठी काहीही अडचण येणार नाही। धन्यवाद।